उर्मिलेनं स्वतःला थोडं सावरलं. दुःख संपलं नव्हतं. ते तिच्यासोबत असणार होतं. मुळात प्रश्न होता, दुःख वियोगाचं आहे का अपमानाचं? पतीच्या प्रेमाविषयी खात्री वाटत नाही हा प्रश्न आहे, का पतीने आपल्याला विश्वासात न घेता परस्पर वनवासात जायचा निर्णय घेतला हा प्रश्न आहे. हे सगळेच प्रश्न बरोबर होते, ज्याचं उत्तर कोणाकडे नव्हतं. प्रत्यक्ष लक्ष्मणाकडेही ते असणार नव्हतं. उर्मिलेचं दुःख असं चौपदरी होतं म्हणून ते जास्त टोकदार होतं. सुमित्रा माकडे बघून तिने स्वतःला सावरलं. लक्ष्मण जाताना काय म्हणाला होता? तुला घरातल्यांना सांभाळायचंय, घराला सांभाळायचंय, अयोध्येला सांभाळायचंय. मला खरंच घराकडे बघितलं पाहिजे. तिला आठवलं, धनू सांगत होती, सुमित्रा गेले काही दिवस आळीपाळीनं एकदा कौसल्या राणी, एकदा राजा दशरथ आणि एकदा तुमच्या प्रासादात ये जा करतायत. उर्मिलेला स्वतःच्या दुःख करण्याची लाज वाटली. आज पहिल्यांदा भानावर येऊन तिने गवाक्षातनं बाहेर बघितलं. आंब्याचं हिरवगार झाड दिसत होतं. झाडावर पक्षी किलबिल करत होते. सरोवराच्या पाण्यावर लाटा मंद हेलकावे खात होत्या. हंस विहार करत होते. कमळं डोलत होती. कुठल्याही वावटळीने जग थांबत नसतं. थांबता कामाही नये. तिने भरून येणारे डोळे पुसले. ती धनूला घेऊन कौशल्यामांच्या प्रासादाकडे निघाली. कौशल्यामाने रामाचं वनवासात जाणं फारच मनाला लावून घेतलं होतं. त्यांचंही दुःख दुहेरी होतं. त्यांचा प्राणप्रिय पुत्र राम वनवासात गेला होता आणि त्यांचं राजमाता होणं आता कधीच शक्य होणार नव्हतं. आयुष्यभर त्यांनी स्वतःला डावललं गेल्याचं दुःख वागवलं होतं. राजा दशरथांनी कैकेयीशी विवाह केल्यावर तिच्या सौंदर्यावर ते लुब्ध झाले. युद्धाची आणि शस्त्रांची माहिती असलेली कैकेयी अयोध्येमध्ये त्यांच्याबरोबर युद्धभूमीवरही जात असे. राजा दशरथांनी कोसल देशाच्या राजकन्येला कौशल्येला पट्टराणी बनवलं खरं, पण कौशल्येचा आत्मसन्मान डळमळीत झाला. तेव्हापासूनच कौशल्येच्या मनात कैकेयीविषयीचा सापत्न भाव नकळत जोपासला गेला होता. एक वैराचा रोग नकळत मनाला जडला होता. वडपिंपळाचं बीज नकळत भिंतीवर पडतं आणि ध्यानीमनी नसताना ते वाढायला लागतं. अनाहूत असली तरी त्याची वाढ जोमानं होते, म्हणून नको त्या ठिकाणी उगवलेली ही वड पिंपळाची रोपं वेळीच उपटून काढावी लागतात. तशीच मत्सराची अनाठाई वाढणारी रोपं वेळीच काढून टाकावी लागतात. एक दिवस मी राजमाता होईन, माझं महत्त्व पुनर्स्थापित होईल, कैकेयीला तिची जागा मी दाखवून देईन, अशा आशेवर कौशल्या राणी दिवस काढत होत्या. पण त्या आशेला पूर्ण विराम मिळाला होता. राजप्रासादातल्या प्रत्येक स्त्रीचं एक वेगळं दुःख होतं. कौशल्यामाची विचारपूस करून दासींना सूचना देऊन उर्मिला निघाली. तिने काही महत्त्वाच्या मंत्र्यांना भेटायला बोलवलं होतं. राजवैद्यांनाही बोलवलं होतं. मंत्रीगणांकडनं अयोध्येची वार्ता समजावून घेतली. रामलक्ष्मणाला वेशीपर्यंत निरोप देऊन आलेले प्रजाजन अन्नसाठा, वस्त्रांच्या गाड्या घेऊन त्या दिवशी तसेच परत आले होते. रामलक्ष्मणानं त्यातलं काहीच नेलेलं नव्हतं. अयोध्या अद्याप शोकाकुल होती. कैकेयी देशात दूत निरोप घेऊन गेले होते. महाराज दशरथांची प्रकृती ठीक नसल्यानं आपण निघावं, एवढाच निरोप भरत आणि शत्रुघ्नासाठी दूताकरवी पाठवला होता. राजवैद्यांकडे तिने महाराज दशरथांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांना आराम पडण्यासाठी उपाय चालू होते. महाराजांची प्रकृती लवकरच स्थिर होईल अशी अयोध्येत घोषणा करायला तिने राजवैद्यांना सांगितलं, कारण प्रजाजनांना तेवढ्या बातमीनंही धीर आला असता. या प्रसंगी प्रजाजनांचं मनोधैर्य उंचावणं तिला गरजेचं वाटलं.
प्रासादातल्या कुठल्याही गोष्टी विकृत स्वरूपात बाहेर जाणं उचित नव्हतं. उर्मिलेनं सर्व मंत्र्यांना राज्यकारभारावर लक्ष देण्याची विनंती केली. काही विशेष निर्णय त्यांनी ऋषी वसिष्ठांना विचारून घ्यावेत असं सांगून तिने मंत्र्यांना निरोप दिला. उर्मिला तिथून गोशाळेत गेली. काही दासी तिच्यासोबत होत्या. दशरथ महाराजांनी अंथरूण धरल्याला 4 दिवस झाले होते. राम लक्ष्मण वनवासाला निघाल्यावर त्यांनी केलेल्या अतिशोकानं आणि अति अश्रुपातानं त्यांची दृष्टी जवळपास गेली होती. प्रथम राजवैद्यांना वाटलं होतं अचानक बसलेल्या मानसिक धक्क्यानं त्यांची नेत्रज्योत मंदावली असेल, पण 4 दिवस झाले तरी काहीही सुधारणा नव्हती. राजवैद्यांच्या उपचारांच्या बरोबरच प्रजाजन प्रेमानं सुचवतील ते घरगुती उपायसुद्धा चालू होते. सुमंत्रांच्या आईने सांगितलं की ताज्या गोरसाच्या पट्ट्या राजांच्या डोळ्यावर ठेवा आणि रोज ताज्या गोघृतानं तळपायांना मर्दन करा. त्यासाठी ती माऊली त्यांच्या घरी पूर्वापार असलेलं कांस्यपात्र घेऊन आली होती. राजवाड्यात कांस्यपात्रांना काय तोटा, पण उर्मिलेनं त्या वृद्ध मातेच्या भावनांसाठी तिचं कांस्यपात्र वापरायचं ठरवलं. राजवाड्यातली परिस्थिती दारुण होती. कौशल्या मातेचं हृदय लाडक्या पुत्रासाठी, सुनेसाठी आणि पतीसाठी तिळतिळ तुटत होतं. कुंकवाच्या पावलांनी आलेली सीता त्याच पावलांनी आता रानातले काटे कुठे तुडवत असेल या कल्पनेनं तिचं मन विषण्ण झालं होतं. लक्ष्मण त्याच्या नववधूला मागे ठेवून गेला होता. त्या विरहिणीचं दुःख काळजाला डागण्या देत होतं. कौसल्या राणींना राजा दशरथांनी एक खूप जुनी गोष्ट काही दिवसांपूर्वी सांगितली होती. दशरथ राजांच्या तरुणपणी त्यांच्या हातून अजाणतेपणी श्रावण नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. त्याच्या अंध मातापित्याच्यासाठी श्रावण पाणी आणायला तळ्यावर आला होता. जंगलात शिकारीला गेलेल्या तरुण दशरथ राजाला अंधारात तळ्यावर पाणी प्यायला मृग आलाय असं वाटलं. राजा दशरथानं बाण सोडला. तो सरळ श्रावणाच्या काळजात घुसला. श्रावणाच्या वृद्ध मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की राजा तुला सुद्धा पुत्र शोकानं मृत्यू येईल. जसा आज आमचा पुत्र मृत्यूसमयी आम्हाला पाणी देण्यासाठी आमच्या जवळ नाही, तसंच तुझ्या मृत्यूसमयी तुझा पुत्र तुझ्या जवळ नसेल. तेव्हा राजा दशरथ तरुण होता, निपुत्रिक होता. इतकी वर्ष राजानं हे शल्य उरात दडवून ठेवलं होतं, पण राजा वृद्ध झाल्यानं ही गोष्ट त्यांना सलत होती. आपला काळ जवळ आल्याची राजांना जाणीव झाली होती. राजा पुत्रशोकानं तुझा मृत्यू होईल हे श्रावणाच्या आईवडिलांचे शब्द त्यांच्या कानात घुमायला लागले होते आणि म्हणूनच त्यांनी रामाच्या राज्याभिषेकाची घाई केली होती. आणि आता त्या शापाप्रमाणे घडतंय का काय असं वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कौशल्या राणींनी त्या शापाची धास्ती घेतली होती. त्यांच्या छातीत धडधडायला लागायचं, अचानक घाम फुटायचा, रात्री अपरात्री स्वप्न पडायची, मस्तकात शूळ उठायचा. त्यांना उजेड सहन व्हायचा नाही. महालाच्या खिडक्या बंद करूनही दिवसा त्या अंधार करायला सांगायच्या. त्यांना राजवैद्यांची मात्रा चालू झालेली होती. इकडे कैकेयी राणींनी स्वतःला प्रासादात कोंडून घेतलं होतं. राजपरिवारात सगळेच त्यांच्यावर चिडलेले असल्यानं कोणी त्यांची विचारपूस करत नव्हतं. तिच्या माहेरची एखाद दुसरी दासी त्यांना हवं नको बघत होती. कैकेयी राणी भरताच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. भरताला राजगादीवर बसलेलं त्यांना पाहायचं होतं. महाराज दशरथांची प्रकृती ठीक नाही हे त्यांच्या कानावर आलं होतं, पण मनात झिरपलं नव्हतं. त्यांना ती देखील अयोध्येच्या राजकारणाची एक खेळी वाटत होती. पतीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण आपला वर मागे घेऊ म्हणून हा बनाव आहे असं त्यांना वाटत होतं. कुठल्याही परिस्थितीत त्यांना हट्ट सोडायचा नव्हता. भरत त्यांच्या आज्ञेबाहेर वागणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यांना आता केवळ त्यांच्या पुत्राचा अधिकार जपायचा होता.
दशरथ राजांच्या प्रासादाकडे त्यांचा स्वार्थ आणि त्यांचा दुराभिमान दोघेही त्यांना फिरकू देत नव्हते. प्रासादातल्या मंत्र्यांना आणि कौशल्या राणींना कैकईनं दशरथाजवळ जाऊ नये असं वाटत होतं. त्यांच्याही वाड्यावर सावट होतं. कौशल्या राणींनी मंथरेला तुरुंगात टाकायचे आदेश पट्टराणी म्हणून दिले होते. मंथरा तळघरातल्या अंधार कोठडीत बंदिस्त होती. तिच्या स्वार्थी भूतकाळानं तिला अनिश्चित भविष्यकाळाकडे लोटलं होतं. तिच्या कैकईप्रती अतिमोहानं तिचा सर्वनाश केला होता. आयुष्यात स्वतःसाठी काहीही न मिळवलेली मंथरा दुसऱ्याच कुणासाठी अंधारात भिरकावली गेली होती. यालाच दुर्दैवाचे दशावतार म्हणतात, उर्मिलेच्या मनात आलं. अर्थात मंथरेसाठी अश्रू गाळावेत असं एक कैकई मा सोडल्या तर त्या राजवाड्यात दुसरं कोणीच नव्हतं. सुमित्रा राणी पुत्र लक्ष्मणाच्या वियोगाच्या दुःखात होत्या. लक्ष्मणाला त्या वनवासात जाण्यापासून परावृत्त करू शकल्या असत्या का, याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. त्यांनीच तर त्यांच्या लक्ष्मणाला राम नावाचा सूर्य दाखवला होता. रामाशिवाय जगायला लक्ष्मणाला शिकवलंच नव्हतं. यात त्याच्या भावी जीवनात कधीतरी येणाऱ्या त्याच्या पत्नीचा विचार करायला त्या विसरल्या होत्या. त्यांचंही काहीतरी चुकलं होतं. घरातल्या सगळ्यांना सावरून उरलेला वेळ सुमित्रा राणी प्रासादाच्या शिवमंदिरात रुद्रावर बिल्वपत्र वाहत मूकपणे अश्रूंचा अभिषेक करत बसायच्या. राजपरिवारातले एकमेकाशी संबंधित ते जीव एकाच घरात राहून वेगवेगळ्या दुःखांनी गांजले होते. उर्मिलेनं स्वतःवरचा अन्याय अपमान गिळून साऱ्यांना सावरायचं ठरवलं. एका सुवर्णपात्रात ताजं गोदूध घेऊन ती दशरथ पिताश्रींच्या प्रासादात जायला लागली. त्यांच्या डोळ्यात गायीच्या दुधाचे थेंब सोडून त्याच्या रेशमी घड्या ती महाराजांच्या डोळ्यांवर ठेवायची. ती स्वहस्ते कांस्यपात्रानं गोघृत त्यांच्या तळपायात जिरवायची. महाराजांची दृष्टी परत आणण्याचे सगळे प्रयत्न उर्मिलेला करायचे होते. असं 2-3 दिवस चाललं. एके दिवशी सुमंत्र आले. महाराजांचा नुकताच डोळा लागला होता. उर्मिला त्यांच्या तळपायात तूप जिरवत होती. उर्मिलेच्या हातातलं सुमंत्रांच्या आईनं दिलेलं कांस्यपात्र बघून त्यांनी डोळ्यांना उपरणं लावलं. तिच्या हातातल्या काकणांचा लयबद्ध आवाज येत होता. तिची ही सेवा बघून सुमंत्रांनी मनोमन देवाचा धावा केला की शिवशंभो, या कोमल हृदयी पुत्रवधूची हाक तरी ऐक. तिच्यासाठी तरी हे कालचक्र उलटं फिरव. राजा दशरथांचे प्राण वाचव. रामलक्ष्मणांना परत आण. सुमंत्र गहीवरून बाहेर गेले इतक्यात महाराजांना जाग आली. कोण कोण आहे? सेवक. हा हात सेवकाचा नाही हे त्यांना जाणवलं. त्यांनी पाय पोटाशी ओढून घ्यायचा प्रयत्न केला. पिताश्री, मी उर्मिला. उर्मिला? बहू? नको नको, पुरे पुरे पुरे. त्यांनी मंचकावर उठण्याचा असफल प्रयत्न केला, पण ते फार काही करू शकले नाहीत. तेवढ्या धडपडीनं त्यांना थकवा आला. राजा दशरथांच्या डोळ्यांप्रमाणे हातापायातली शक्ती देखील क्षीण होत चालली होती. सेवकानं त्यांना पाणी पाजलं. राम, माझा राम, लक्ष्मण. बहू, मी तुझा अक्षम्य अपराधी आहे. त्यांच्या ज्योतिहीन नेत्रातनं अश्रू ओघळले. असं काही मनात आणू नका पिताश्री. मी माझ्या तातांची सेवा केलीच असती ना. आपण माझे तातच आहात. उर्मिलेच्या या भाऊक बोलण्यानं त्यांना त्यांची पुत्री शांताची आठवण आली. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हायला लागले. गोरसाच्या पट्ट्या ओल्या होऊन दूध आणि अश्रूंनी त्यांची उशी भिजली. बहू, तू सत्वशील अशा जनक राजाची पुत्री आहेस. लक्ष्मण कधीच राजा होणार नाही हे माहीत असूनही तू त्याच्याशी विवाह केलास. मात्र मी
तुझं त्याची पत्नी असण्याचं सुख सुद्धा हिरावून घेतलं. हतबल आहे मी. राजा आहे, पण तेजोभंग झालेला राजा. एवढ्या बोलण्यानं थकलेले महाराज दशरथ थांबले. तुझा सेवाभाव थोर आहे पुत्री. आपलं दुःख विसरून दुसऱ्याचे अश्रू पुसणं सोपं नाही. अयोध्येच्या राजभवनाला, राजकुळाला तुझी गरज आहे. माझा आशीर्वाद म्हणून हे माझं मानवस्त्र मी तुला देत आहे. मी उत्तरेकडे इंद्रलोकावर चढाई केली होती, पराक्रम गाजवला होता, तेव्हा देवलोकातल्या देवांनी हे मानवस्त्र देऊन माझा गौरव केला होता. हे मानवस्त्र तुला रघुकुळ सावरण्यासाठी कायम बळ देत राहील. उशीखाली ठेवलेली विधभर छोटीशी घडी असलेली 5 हात लांबीची तलम रुपेरी रंगाची शाल त्यांनी उर्मिलेच्या हाती ठेवली. अतिशय तलम, उन्हाळ्यात शीतल आणि हिवाळ्यात उबदार राहणारी, बर्फाळ पर्वतातल्या दुर्मिळ जातीच्या मेंढीच्या लोकरीपासून बनवलेली शाल होती ती. उर्मिलेनं भक्तिभावानं ती कपाळाला लावली. तिच्यासाठी ती फक्त शाल नव्हती, तो रघुकुळातल्या एका पराक्रमी राजाचा आशीर्वाद होता. एका जगज्जेत्यानं त्याला मिळालेलं मानवस्त्र तिच्या ओटीत घातलं होतं. त्याला ती प्राणपणानं जपणार होती. ती रघुकुळाची प्रतिष्ठा होती. उर्मिला धन्य झाली. आपल्या नाजूक खांद्यांवर अचानक मोठी जबाबदारी आल्यासारखं तिला वाटलं. तिने मनोमन गौरीला हात जोडले. मात्र उत्तरोत्तर दशरथ महाराजांची प्रकृती खालावत गेली आणि 2 दिवसात त्यांची प्राणज्योत मालवली. एका महान पराक्रमी राजाचं स्थूल देहाचं अस्तित्व संपलं. एक पिता त्याच्यातल्या पतीसमोर हरला होता. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखात त्यांच्या प्रिय रामाचं नाव होतं. रामाला न्याय देऊ शकलो नाही याचं शल्य उरी घेऊन महाराज दशरथ स्वर्गवासी झाले. एवढ्या भव्य प्रासादात राजा दशरथांच्या 3 राण्या आणि पुत्रवधू उर्मिला अशा राजपरिवारातल्या एकट्या पडलेल्या फक्त 4 स्त्रिया उरल्या. अंतिम समयी त्यांच्या 4 पुत्रांपैकी एकही पुत्र त्यांच्याजवळ नव्हता. श्रावणाच्या वृद्ध मातापित्यांचा शाप खरा ठरला होता. भरत शत्रुघ्न अजून कैकईहून अयोध्येला पोचले नव्हते. अयोध्या पुन्हा एकदा शोकसागरात बुडाली. प्रजाजन ऊर बडवून शोक करू लागले. राजा दशरथ इतके लोकप्रिय होते की प्रत्येकाला आपल्या घरातलं माणूस गेल्यासारखं दुःख झालं. अयोध्येतले राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरले. तोरण पताका धुळीत मिळाल्या. राजभवनावरचा झळझळणारा सूर्यध्वज अर्ध्यावर उतरवल्यानं मंद झाला. चौक, रस्ते, बाजारपेठा बंद झाल्या. कारखाने ठप्प झाले. राजभवनावर तर अवकळ आली होती. आधी रामाचा होता होता राहिलेला राज्याभिषेक, राम सीता लक्ष्मणाचं वनवासाला जाणं आणि आता महाराज दशरथांचं प्राणोत्क्रमण. अयोध्येमध्ये दुःख हातात हात घालून आली होती. 3 विधवा राण्यांचा शोक चालला होता. राजवाड्यात उर्मिला एकटीच वयानं तरुण होती. तिने मंत्र्यांशी चर्चा केली. भरत आणि शत्रुघ्न कैकईहून अयोध्येत यायला अद्याप काही काळ होता. पुत्रांच्या हातून अंतिम संस्कारासाठी राजा दशरथांचं पार्थिव करंज तेलात ठेवावं असं सर्वानुमते ठरलं. राज्यवैद्यांनी देखील त्याला मान्यता दिली. ज्या चक्रवर्ती राजा दशरथांनी पुत्र व्हावा म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला, त्यांच्या मुखात गंगाजल घालायला, अग्नी द्यायला त्यांचा एकही पुत्र जवळ नव्हता. केवढा हा दैव दुर्विलास!
मी म्हणणारे नियतीपुढे असे हारतात. म्हणून या जगात कसलाही मोह नसावा. माझं माझं असं काहीही नसतं. ती रम्य नगरी, तो महान राजा, ते राजाचं मंत्रिमंडळ, ती विद्वानांची सभा, त्या चंद्रमुखी स्त्रिया, तो बलिष्ठ राजपुत्रांचा समुदाय, ते स्तुती करणारे भाट, अनेक प्रकारच्या उत्तम गोष्टी, सगळं आता मागे राहिलं होतं. काळापुढे कोणी जाऊ शकत नाही हेच खरं. उर्मिला तिन्ही मांची काळजी घेत होती. दुःख इतकं मोठं होतं की कोणी कुणाला सावरावं असं झालं होतं. राम लक्ष्मणाच्या वनवासात जाण्याचं दुःख राजा दशरथांच्या निधनानं अजूनच तीव्र झालं होतं. सगळ्यांचीच मनस्थिती सैरभैर झाली होती. उर्मिला धीरानं परिस्थितीला तोंड देत होती. राज्यात दुखवटा जाहीर झाला होता. रामलक्ष्मणाच्या शोधासाठी गेलेल्या सैनिकांच्या तुकड्या रिकाम्या हाती परत फिरल्या होत्या. महाराजांच्या निधनाच्या 16व्या दिवशी भरत आणि शत्रुघ्न यांचे रथ अयोध्येत पोहोचले. दशरथ महाराजांची प्रकृती ठीक नाही एवढाच निरोप घेऊन दूत कैकेयी देशी गेला होता. भरत आणि शत्रुघ्न दोघांना इथे काय घडलंय याची काहीच कल्पना नव्हती. त्यांचे रथ अयोध्येत शिरले तेव्हा भर दुपारची वेळ असूनही रस्ते, चौक, बाजारपेठा स्तब्ध होत्या. कुठेही चिटपाखरू नव्हतं. मंदिरांमध्ये घंटानाद नव्हता. नदीचे घाट ओकेबोके होते. कलागृह, शिक्षणालय, कारखाने सगळं बंद होतं. अयोध्या उजाड दिसत होती. दूरवरून राजभवनाच्या ध्वजावरचा तळपणारा सूर्यही दिसत नव्हता. भरताच्या मनात काहूर माजलं. त्यानं मोकळ्या रस्त्यावर रथ दौडवायला सांगितला. वेगानं धूळ उडवत रथ राजभवनाच्या महाद्वारात ते पोहोचले. पहारेकऱ्यांनी नजर चुकवत माना खाली घालून नमस्कार केले. भरत शत्रुघ्न आल्याची वार्ता एव्हाना प्रासादात पोचली होती. अंतःपुरात दशरथ राजांच्या महालात एका सजवलेल्या विशाल द्रोणीत करंज तेलात दशरथ महाराजांचं पार्थिव ठेवलं होतं. काळ जणू थांबला होता. मृत्यूचं सावट त्या दालनावर पसरलं होतं. तात भरत आणि शत्रुघ्नाचा हंबरडा राजभवनाच्या भिंती भेदून गेला. महाराजांच्या पार्थिवाभोवती पहारा देणारे पहारेकरी बाजूला झाले. शोकमग्न मंत्री समोर उभे होते. शोकाचा आणि बसलेल्या धक्क्याचा पहिला आवेग ओसरल्यावर भरत आणि शत्रुघ्न भानावर आले. राम, लक्ष्मण, बंधू, भरताच्या हाका सुरू झाल्या. कोणी बाहेर का येत नाहीये? शत्रुघ्नानं विचारलं. सुमंत्र पुढे झाले. त्यांनी साश्रू नयनांनी महाराज दशरथांना पडणारी मृत्यूची स्वप्न, रामाच्या राज्याभिषेकाची तयारी, राम लक्ष्मणाचा वनवास आणि दशरथ महाराजांनी पुत्रवियोगाचा घेतलेला धसका याविषयी थोडक्यात सांगितलं. रामाला, माझ्या बंधू रामाला वनवास? कुणी केलं हे नीच कृत्य? भरत गरजला. सगळे माना खाली घालून उभे राहिले. भरत पुन्हा पुन्हा विचारत होता आणि कोणीच काहीच बोलत नव्हतं. मी केलं. कैकेयी राणींचा आवाज दालनात घुमला. राणी कैकेयी एवढ्या दिवसांनी प्रथमच त्यांच्या प्रासादातून बाहेर पडल्या होत्या. केस मोकळे सोडलेल्या, पांढऱ्या वस्त्रातल्या, अलंकारविहीन कैकेयी मातेला बघून भरत क्षणभर गांगरला. मातेच्या त्या रूपानं त्याच्या काळजात चर्र झालं. डोळ्यात अश्रू दाटले. पण कैकेयी राणींचा तोरा तसाच होता. मुळात रूपवान असलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर अहंकार पसरला होता. मी पाठवलं रामाला वनवासाला. माझ्या पुत्राला डावलून महाराज तातडीनं रामाचा राज्याभिषेक करायला निघाले होते. हे कपट होतं, कारस्थान होतं. मला ते घडू द्यायचं नव्हतं. त्यासाठी दशरथ महाराजांनी मला फार पूर्वी दिलेले 2 वर मी आत्ता मागून घेतले. त्यातलाच एक वर, भरत अयोध्येचा राजा झाला पाहिजे. माझ्यासाठी नव्हे पुत्रा, हे तुझ्यासाठी.
भरता, तुझ्यासाठी. तू राज्याभिषेक करून घे. या राज्यावर तुझा अधिकार आहे. माझ्या पिताजींना तुझ्या पिताश्रींनी तसं वचन दिलं होतं. मी तरी दुसरं काय करू शकत होते. कैकेयी राणी अतिव मायेनं म्हणाल्या. त्यांनी मस्तकावर ठेवलेला हात झिडकारत भरत म्हणाला, तरीच. पिताश्रींच्या प्रकृती अस्वास्थ्याविषयी कळल्यावर अश्वपती नानाजी या वचनाविषयी मला सांगू पाहत होते. आम्ही निघताना युधाजित मामांनी भावी अयोध्यापती विजयी भव असा मला आशीर्वाद दिला. त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय. होय, तूच आहेस पुत्रा भावी अयोध्यापती. स्वामींनी तू अयोध्येत नसताना रामाला राज्याभिषेक करण्याचं षडयंत्र रचायला नको होतं. त्यांचं पारडं पहिल्यापासून रामाकडे झुकलेलं होतं. कैकेयी राणी आत्मविश्वासानं बोलत होती. म्हणून तू बंधू रामांना वनवासात धाडलंस. माते, तू तुझ्या रामाला ओळखत नाहीस. रामाने हसत हसत अशी अनेक राज्य आपल्या बंधूंना देऊन टाकली असती. माते, अगं काय केलंस तू हे? भरताच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्याचं उत्तरीय भिजलं होतं. अयोध्या लाडक्या पुत्राला देण्यासाठी राजकारण खेळले तुझे तात आणि तुझा बंधू राम देखील. सुदैवानं मंथरेनी वेळीच माझे डोळे उघडले, नाहीतर. कैकेयी छदमीपणे म्हणाली. थांब माते, थांब. मी एकही वेडाबाकडा शब्द तात किंवा रामाविषयी ऐकून घेणार नाही. आणि हे विष कालवणाऱ्या मंथरेला मी कधीच क्षमा करणार नाही. भरत पुत्रा, अरे ऐक माझं. मला पुत्र म्हणून हाक मारू नकोस. तुला माता म्हणायची मला लाज वाटतेय. दूर हो, तू स्वार्थी आहेस. आजपासून मला माता नाही, मी अनाथ झालोय. भरत संतापानं थरथरत होता. उर्मिला नुकतीच त्या दालनात येऊन पोचली होती. खूप दिवसांनी मांडवी आणि कीर्तीला बघून त्यांना धावत जाऊन मिठी मारावी आणि सगळं दुःख त्यांच्या मिठीत अश्रूंनी वाहून टाकावं असं तिला वाटलं. पण पायात रघुकुळातल्या राजवधूला असलेल्या मर्यादेच्या बेड्या होत्या. ती मांडवीला डोळ्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. मांडवी दुर्लक्ष करत होती का तिचं खरंच लक्ष नव्हतं, उर्मिलेला कळेना. तिने कीर्तीकडे कटाक्ष टाकला. कीर्ती बिचारी मान खाली घालून धाय धाय रडत होती. मांडवीच्या चेहऱ्यावरचा हा रंग उर्मिलेला अपरिचित वाटला, पण त्या रंगानं भविष्यकाळात विस्कटणाऱ्या चित्राची तिला जाणीव झाली. काही वेळानं ती मांडवीच्या दालनात गेली. मांडवी तिच्याकडे दुर्लक्ष करतेय हे तिच्या लक्षात आलं. उर्मिलेनं प्रेमानं मांडवीला जवळ घेतलं. एवढ्यात कीर्तीही तिथे आली. कीर्तीनं सांगितलेल्या वृत्तांताप्रमाणे महाराज अश्वपती नानाजींनी मांडवीलाही राजा दशरथांकडून घेतलेल्या वचनाची कथा सांगितली होती. भरत हाच अयोध्येचा भावी राजा आहे ही गोष्ट मांडवीला अत्यंत दिलासा देणारी वाटली होती. मांडवीचं म्हणणं पहिल्यापासूनच असं होतं की तिची राणी होण्याचीच योग्यता आहे. जनकतातांनी करून दिलेल्या या विवाहानं मांडवी आनंदी नव्हती, कारण तिचा पती भरत राजा होण्याची शक्यता नव्हती. मात्र विवाहाआधी मिळालेल्या कमी अवधीत अयोध्येसारख्या बलाढ्य राजपरिवारातून आलेल्या युवराज भरताच्या प्रस्तावासाठी नाही म्हणायचं सबळ कारण मांडवीला त्यावेळी सापडलं नव्हतं. तेव्हापासून मांडवीच्या मनात असलेल्या राणीपदाच्या महत्वाकांक्षेच्या बीजाला अश्वपती नानाजींच्या बोलण्यानं धुमारे फुटले होते. सीताजीजी तिला आपल्या राणीपदातली प्रतिस्पर्धी वाटायला लागली होती. उर्मी नक्की सीताजीजीची बाजू घेईल या विचारांनी तिला मनोमन उर्मीचाही राग यायला लागला होता. आता अयोध्येला आल्यावर तिची सीताजीजी ज्या नाट्यमय रीतीनं या स्पर्धेतून बाद झाली होती ते ऐकून मांडवीला बरंही वाटलं होतं आणि जे झालं ते अशा रीतीनं व्हायला नको होतं म्हणून वाईटही वाटत होतं. भरत मात्र या राजेपदासाठी उत्सुक नाही हे ऐकून मांडवी अधिकच चिडचिड करत होती.
कैकेयीला या दोन नवदाम्पत्यांनी दिलेली सदिच्छा भेट एका दुहीची नांदी तर ठरणार नव्हती. भरतानं कैकेयीमांची निर्भत्सना चालवली होती. तो त्यांना दूषणं देत होता. त्याचा शोक पित्यासाठी होताच, तो रामाच्या वनवासासाठी जास्त होता. एकूणच सगळा अनर्थ आपल्या मातेमुळे झालाय आणि त्या मातेचे आपण पुत्र आहोत यासाठी त्याचा शोक चालला होता. भरतानं सुमित्रामाची भेट घेतली. त्यांच्या चेहऱ्यातून डोकावणाऱ्या अकाली वार्धक्यानं भरताला लक्ष्मणाची तीव्रतेनं आठवण आली. भरत आणि शत्रुघ्न रामलक्ष्मणाचा ध्यास घेऊन विलाप करत होते. राजा दशरथांच्या जाण्यानं त्यांनी पित्याचा आधार गमावला होता. भरतानं कैकेयीमांना नजरकैदेत ठेवायला सांगितलं आणि मंथरेचा शिरच्छेद करायला सांगितलं, पण कुणीही ते करायला धजावलं नाही. सुमित्रा राणींनी भरताला शांत करण्याचा प्रयत्न केला. भरतानं कैकेयीमांशी आबोला धरला. त्यांनी अन्नत्याग केला. मांडवीच्या मनातला राणीपदाचा मोहसुद्धा त्यांनी ओळखला होता. विवाह झाल्यापासून पत्नीचा अनुनय करूनही मांडवी सतत अस्वस्थ का असते याचं उत्तर त्याला सापडलं होतं. तो तिच्याशीही बोलेना. भरतानं स्वतःला एका दालनात बंद करून घेतलं. जणू जे काही घडलं त्याची शिक्षा तो स्वतःला करून घेत होता. पोरकेपणाच्या भावनेनं त्याला घेरलं होतं. माता, पिता, बंधू सगळे त्याला दुर्रावले होते. कैकेयी राणी भरताच्या या प्रतिक्रियेनं सुन्न झाल्या. भरतानं सिंहासनाचा किंचितही मोह दाखवला नव्हता. त्याचा जीव रामात अडकला होता. कैकेयी राणींनी मंथरेचं ऐकून चुकीचा निर्णय घेतला होता. भरताच्या निरलस वागणुकीनं आणि बंधुप्रेमानं स्वतःची चूक तिला जाणवायला लागली होती. राजमुकुट समोर असताना त्याचा मोह न ठेवणारा आपला पुत्र तिला नव्यानंच कळला होता. कधीकधी स्वार्थ आणि अहंकार माणसाला आंधळं बनवतो, आपल्याच माणसांपासून दूर करतो. आपला स्वार्थ कुणाचं तरी आयुष्य बदलून टाकतो. कैकेयी राणींच्या स्वार्थानं रघुकुळातलं सौख्य नाहीसं झालं होतं. त्यांच्या एका शब्दानं घरातल्या सगळ्यांचीच आयुष्य पालापाचोळ्यासारखी भिरकावून दिली होती. त्यांना आपल्या कृत्याचा हळूहळू पश्चात्ताप होत होता. सख्या मुलानं त्यांना वैरीण म्हटलं होतं. पतीच्या निधनाला त्या कारणीभूत ठरल्या होत्या. राम लक्ष्मणाला वनवासात धाडणाऱ्या त्या खलनायिका ठरल्या होत्या. राणीपदाची मनीषा बाळगणाऱ्या मांडवीला भरताचा एक नवा परिचय झाला होता. दुःखाचा पहिला भर ओसरल्यावर भरत शत्रुघ्न कौशल्यामांच्या प्रासादाकडे गेले. कौशल्यामा अंथरुणावर होत्या. दोघांनी त्यांना चरणस्पर्श केला. त्यांचा हात आशीर्वादासाठी उचलला गेला नाही. त्यांच्या डोळ्यातून नुसते अश्रू वाहत होते. भरत दोषी नव्हता हे कौशल्यामांना अजून पूर्णपणे पटलं नव्हतं. आणि भरत निष्पाप असला तरीही आपले अंत्यसंस्कार कैकेयीच्या पुत्रानं करू नयेत अशी महाराजांची अंतिम इच्छा होती असं त्या म्हणाल्या. भरताला आपल्या हृदयावर कोणी खड्ग फिरवतंय असं वाटलं. महाराजांच्या अंतिम इच्छेची सत्यासत्यता पारखण्याची ती वेळ नव्हती आणि आता तशी सोयही नव्हती. अयोध्येच्या चक्रवर्ती सम्राटांचं पार्थिव कुणाशीही न बोलता करंज तेलात अंतिम संस्कारांची वाट पाहत होतं. अयोध्येच्या पट्टराणींची आज्ञा आणि महाराजांची अंतिम इच्छा यांचं पालन करायला हवं होतं. फुलांनी सजवलेल्या चंदनी चितेवर शांतपणे निजलेल्या एका पित्याच्या उरातलं पुत्रशोकाचं दुःख त्यांच्या सोबत जाणार होतं. याप्रसंगी त्यांच्या लाडक्या रामाची अनुपस्थिती जाणवून कौशल्या राणींना हुंदका फुटला. शत्रुघ्ननं महाराजांना अग्नी दिला. आकाशात झेप घेणाऱ्या ज्वाळांकडे दुःखी कष्टी भरत पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहिला. रघुकुळातलं एक पराक्रमी पर्व
संपलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.